नमस्कार, भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। यावेळेस अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर अजय ठेंगसे सर, उद्घाटक प्राचार्य डॉक्टर रावसाहेब शेंदारकर सर, सहसचिव शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जी.एन. शिंदे सर, प्राचार्य यशवंत महाविद्यालय नांदेड, उपस्थिती प्राचार्य डॉक्टर बालाजी जाधव सर, प्राचार्य डॉक्टर दिलीप भडके सर, श्री विजय केदारे सर, सर या ठिकाणी आवर्जून होते। सूत्रसंचालन डॉक्टर काजी एम के सर यांनी केलं, तर आभार डॉक्टर विक्रम कुंटरवार सर यांनी केलेले आपण पाहू शकता। मोठ्या संख्येने यावेळेस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। तसेच भाग्यश्री वार्ताचे मुख्य संपादक कार्यकारी संपादक आनंदराव शेषराव शिंगारे यांचा सुद्धा या ठिकाणी मान्यवरांसह यथोचित मानसन्मान करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून अर्धापूर येथील श्री डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालय या ठिकाणी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेले आहेत। त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। जाणून घेऊया आपण। भवन शिक्षण संस्थेच्या वतीनं अर्धापूर या ठिकाणी चालणारे शंकरराव चव्हाण महाविद्यालयाला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत। याचा मला पहिला प्राचार्य या निमित्तानं खूप खूप आनंद होत आहे। या 25 वर्षाच्या काळामध्ये या महाविद्यालयानं खूप काही प्रगती केलेली आहे। विशेषतः हे महाविद्यालय एक लोकाभिमुख महाविद्यालय व्हावं अशा प्रकारची आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांची इच्छा होती। त्या दृष्टीनं हे वाटचाल करत आहे महाविद्यालय। या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालवण्याचा सातत्याने संस्था प्रयत्न करत आहेत आणि त्याच्याकरता संबंधित प्राचार्य प्राध्यापक हे अगदी डिव्होशननं योगदान देत आहेत। याचा मला आज आनंद आहे। हा परिसर शुभलाम सुफलाम करणारे जलसंस्कृतीचे जनक आदरणीय कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब या ठिकाणी एक वेळेला या महाविद्यालयामध्ये आले, तर मला आठवण सुरुवातीच्या वेळेला आलेले। मी नंतर एकदा विनंती केली शंकरराव चव्हाण साहेबांना की मी नक्कीच येईन म्हणले होते, आणि आज मला त्यांना देखील आनंद होत असेल त्यांच्या आत्म्याला की हे महाविद्यालय अतिशय चांगल्या रीतीनं चालते, वाढ होतोय। भविष्यात एक उत्तम अशा प्रकारचं हे महाविद्यालय ग्रामीण भागातलं होईल अशा मला अपेक्षा आहेत। या दृष्टीने मी या महाविद्यालयाला, सगळ्या स्टाफला, सगळ्या विद्यार्थ्याला आणि सगळ्या परिसराला मानवंदना देतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शारदा भवन शिक्षण संस्था चे श्री शंकरराव चव्हाण महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने इंटर कॉलेजिएट बॉल बॅडमिंटन स्पर्धा इथे ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ठेंगसे सर व डॉक्टर रावसाहेब शेंदारकर सर जे संस्थेचे सहसचिव पण आहेत, त्यांनी हे ऑर्गनाईज केलेलं आहे। फार चांगला इव्हेंट केला। बॉल बॅडमिंटन हा फार पूर्वीच्या काळात फार चांगल्या प्रकारे खेळला जायचा, जो आता फार कमी जागी खेळला जातो, आणि अशा रेअर इव्हेंटला एक प्रोत्साहन देत आहेत आणि तेही ग्रामीण भागामध्ये। त्यामुळे ह्या पूर्ण महाविद्यालयाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे।
कारण बॅडमिंटन हा गेम असा आहे की जो तुमच्या फिजिकल स्ट्रेंथ डिफाईन करतो, त्याचबरोबर सायकोलॉजिकल आणि मेंटल स्टॅबिलिटी आणण्यासाठीचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्लेग्राऊंडवर खेळणारा गेम आहे, जो मैदानी खेळ म्हटलं जातं. अशा मैदानी खेळ आजकाल गरजेचं आहे, कारण आजची युवा पिढी ही फक्त मोबाईलवर कॉन्सन्ट्रेट करते, मोबाईलच खेळतोय. त्याच्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत नाही. पण अशा मैदानी खेळ खेळल्यास विद्यार्थ्यांचा नक्कीच सर्वांगीण गुणाचा त्यांचा फायदा होईल, त्यांचं डेव्हलपमेंट होईल. आणि असे मैदानी खेळ वरचेवर खेळले जावे, जेणेकरून मोबाईलच्या ह्याच्यातून विद्यार्थी बाहेर पडतील. आणि अशी अपेक्षा करूया. आणि पुन्हा एकदा पूर्ण महाविद्यालयाचं आणि ऑर्गनायझिंग टीमचं अभिनंदन करतो. थँक्यू व्हेरी मच. शारदा भवन शिक्षण संस्था संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने इंटर कॉलेजिएट बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रस्तुत महाविद्यालयाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ सर्व प्राध्यापक आणि संस्थेच्या मुखद्गत मागणीने हा क्रीडा प्रकार या ठिकाणी एक दिवसीय आयोजित करण्यात आलेला आहे. मुख्य उद्देश असा आहे, विद्यार्थ्याची शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि त्याचबरोबर आर्थिक विकास घडवण्याच्यासाठी खेळ हा मानवी जीवनाचा अमूल्य घटक असल्याच्या कारणाने ही बाब लक्षात घेऊन संस्थेच्या मान्यतेने माननीय अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष अमिता भाभी, संस्थेचे सचिव माननीय DP सावंत साहेब यांच्या परवानगीने आणि यशवंत महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य गणेशचंद्रजी शिंदे साहेब आणि संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय रावसाहेबजी शेंदारकर साहेब यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष या कला प्रकाराला, या खेळ प्रकाराला आज सुरुवात झाली. आणि या प्रसंगी मला अत्यानंद होत आहे की विविध महाविद्यालयातील एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आज संध्याकाळी याचा बक्षीस वितरण होईल. माझी अपेक्षा आहे की आगामी काळामध्ये या सुवर्णमय वर्षानिमित्त हे महाविद्यालय संस्थेच्या परवानगीने इतर विविध कला प्रकार, इतर विविध क्रीडा प्रकार व इतर शैक्षणिक प्रकार या ठिकाणी आयोजित करण्यात येतील, ही या प्रसंगी मी प्रभारी प्राचार्य म्हणून ग्वाही देतो. धन्यवाद. GN शिंदे सर, आपणही विद्यार्थ्यांना या खेळाबद्दल आणि ऐतिहासिक जे चांगले खेळाडू होते त्यांची माहिती दिली. खरं तर आम्हाला त्याच्याबद्दल माहिती नव्हती, पण तुम्ही आम्हाला त्यांच्याबद्दल सांगितलं. आणि विजय कुदाळे काकांनी त्यांच्याबद्दलची कामगिरी आपण बोलत असताना आम्हाला सांगितली. चांगल्या खेळाडूंचा आदर्श पुढे ठेवला तर निश्चितच हे विद्यार्थी त्यांच्यासारखे अचिव्हमेंट घेतील. धन्यवाद सर. या प्रसंगी मी आपले आभार व्यक्त करतो. आणि या महाविद्यालयामध्ये ही स्पर्धा घेण्याची टेंगसे सरांनी परवानगी दिली आणि अत्यंत कमी वेळामध्ये सरांनी आम्हाला ज्या काही गोष्टी लागत होत्या त्या सर्व गोष्टी सरांनी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे मी सरांचे आभार व्यक्त करतो. आणि सर, मुद्दाम एक गोष्ट मी सांगतो, या महाविद्यालयातल्या प्रत्येक प्राध्यापक घटक या स्पर्धेसाठी इथं दिवसभर गेले 15 दिवसापासून माझ्यासोबत ते सातत्यानं माझ्यासोबत आहेत. त्याबद्दल मी सर्व प्राध्यापकांचे इथं आभार व्यक्त करू इच्छितो. आणि या खेळामध्ये जे खेळाडू सहभागी झालेले आहेत, आपण सर्वजण इथं आलात आणि निश्चितच आपण चांगली कामगिरी करून दाखवसाल. मी आपले सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेसाठी मुद्दाम होऊन ज्यांची मी मदत घेतली, एक MOU साईन केलेला आहे हिंगोली डिस्ट्रिक्ट बॉल बॅडमिंटन असोसिएशन सोबत. तर असे आमचे विजय कुदाळे काका या ठिकाणी ते इथं आले आणि या पूर्ण स्पर्धा संपन्न करण्यासाठी ते आम्हाला निश्चितच मदत करतात. आणि यापूर्वी पण या स्पर्धा एकदा घेतल्या होत्या, त्यावेळेसही अंडर MOU